नमस्कार. आजपासून आपण दिवाळी फराळांची सिरीज सुरू करत आहोत आणि त्यातला पहिला पदार्थ म्हणजे आपले बेसनाचे गोल गरगरीत दाणेदार आणि सुंदर रंगाचे असे लाडू. हे लाडू वाटीच्या प्रमाणात आणि अर्धा किलो आणि 1 किलोच्या प्रमाणात कसे तयार करायचे, किती प्रमाण घ्यायचं आणि वाटीचं प्रमाणसुद्धा किती घ्यायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तसेच लाडू तुम्ही व्हिडिओत बघू शकता, अगदी मस्त दाणेदार आणि सुंदर रंगाचे तयार झालेले आहेत आणि जास्त तुपकट न होता कमी तुपामध्ये आपले लाडू कसे तयार होतील ते सुद्धा मी आजच्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. लाडवांच्या मिश्रणामध्ये जास्त तूप झालं तर काय करायचं त्याची सुद्धा टिप मी दिलेली आहे. तर त्यासाठी व्हिडिओला बिलकुल स्किप करायचं नाही आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि मस्त असे गोल गरगरीत या दिवाळीला लाडू तयार करा. ह्या लाडवांचं प्रमाण किती घ्यायचं, साखरेचं प्रमाण किती घ्यायचं, तुपाचं प्रमाण किती घ्यायचं ते मी अगदी वाटीचं आणि वजनाचं सुद्धा प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर चला मग आजची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. आता जी वाटी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे त्याच वाटीने मी हे बेसन छान दाबून असं घेतलेलं आहे आणि बेसनाचं टेक्स्चर हे थोडंसं रवाळ असायला पाहिजे. तर मी गिरणीतून बेसन हे रवाळ दळून आणलेलं आहे लाडवांसाठी. तर इथे वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम इतकं हे बेसन आहे आणि वाटीचं मेजरमेंट म्हणाल तर इथे 2 वाट्या मी बेसन घेतलेलं आहे. जास्त बारीक बेसन घ्यायचं नाही. अगदी बारीक बेसन घेतलं तर आपले लाडू हवे तसे आपल्याला मिळणार नाही. आता 2 वाटी बेसनासाठी मी त्याच वाटीचं प्रमाण घेऊन किंवा त्याच वाटीचा वापर करून 1 वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर ही घरीच मी तयार करून घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम इतकं हे पिठी साखर आहे. म्हणजे 250 ग्रॅम बेसनाला 200 ग्रॅम इतकं आपल्याला पिठी साखर घ्यायचं आहे. आता तुपाचं प्रमाण बघूया. तर इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे आणि वजनी म्हणाल तर 125 ml इतकं मी तूप घेतलेलं आहे. पण आपल्याला पूर्णपणे तुपाचा वापर करायचा नाही आहे आणि तर इथे हे परफेक्ट मेजरमेंट आहे. 2 वाटी बेसनासाठी 1 वाटी पिठी साखर आणि आपल्याला हवं तेवढं आपण तूप यामधून वापर करणार आहोत. तर आता दुसरीकडे मी कढई ठेवलेली आहे आणि कढई ही आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे. खूप जास्त फुल फ्लेमवर ठेवायची नाही, नाहीतर आपले जे मिश्रण आपण ह्यामध्ये भाजून घेऊ किंवा बेसन भाजून घेऊ ते जळेल. तर त्यासाठी इथे मी फक्त 2 चम्मच म्हणजे पोहे खाण्याचा जो चम्मच असतो त्या चम्मचचा वापर करून मी इथे 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. आता या तुपाला छान विरघळू द्यायचं आणि त्यानंतरच आपण बेसन त्यामध्ये टाकणार आहोत. तर हळूवारपणे आपल्याला बेसन असं तुपामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि बेसनाला आता मंद आचेवर आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. एका वेळेस तुपाचा वापर करायचा नाही, नाहीतर आपले जे लाडू आहेत ते खूप जास्त तुपकट तयार होतील. त्यामुळे बेसन भाजताना थोडं तूप आपल्याला त्यावर टाकायचं आहे. तर इथे सर्वात आधी मी 2च चम्मच तुपाचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये मी 5 मिनिटं हे बेसन भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बेसन हळूहळू आणि पेशन्स ठेवून आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही या लाडवांना, पण पेशन्स खूप लागतात आणि आपल्याला जी कढई आपण घ्यायची आहे तर ती जाड बुडायची असायला पाहिजे. जर पातळ बुडायची कढई असली तर आपलं बेसन आणि मिश्रण हे लवकर जळेल. त्यामुळे जाड बुडाची आपल्याला कढई घ्यायची आहे आणि त्यात जर नॉनस्टिकची कढई असली तर खूपच छान त्यामध्ये मिश्रण भाजलं जातं आणि लाडूही छान तयार होतात त्याचे. आता ह्यामध्ये गोल गोल जे घोटळ्या तयार झालेल्या आहेत तर तिथे इथे एक पेला दिसत आहे तुम्हाला. पेला किंवा वाटीच्या मदतीने ते फोडून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या घोटळ्या ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे बेसनाच्या. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या घोटळ्या फोडून घेणार आहे, म्हणजे आपलं जे बेसन आहे ते एकसारखं तयार होईल. आता परत आपल्याला हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे हे बेसन आता हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे. तर फक्त 2 चम्मच तुपामध्ये मी आतापर्यंत हे बेसन भाजून घेतलेलं आहे. हळूहळू आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये 2 चम्मच तूप आधी आपण टाकलेलं आहे. आता ह्यामध्ये या स्टेजला
5 मिनिटानंतर 1 चम्मच तूप आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि परत बेसन त्या तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं. म्हणजे टोटल आतापर्यंत आपण 3 चम्मच तूप ह्यामध्ये टाकलेलं आहे. लक्षात असू द्या, एका वेळेला तूप टाकायचं नाही. अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हवं तेवढं तूप टाकत जायचं आणि आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी लक्षातच येते की आपल्याला आपले जे मिश्रण आहे जास्त तुपकट होणार नाही याचंही लक्ष ठेवायचं. समजा जर आपले मिश्रण जास्त तुपकट झालं किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त तूप झालं तर त्यामध्ये थोडं अर्धा वाटी बेसन हे कोरडं भाजून घ्यायचं. त्यामध्ये तूप न टाकता आपण भाजून घ्यायचं आणि ते त्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आणि नंतर मग ते मिश्रण एकत्र करून त्याचे लाडू बांधायचे. तर तुमचं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार होईल. आता इथे मी परत 1 चम्मच तूप टाकलेलं आहे. म्हणजे टोटल 4 चम्मच आतापर्यंत तूप झालेलं आहे आणि एवढ्याच तुपामध्ये आपल्याला हे मिश्रण थोडं पेशन्स ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे. तर हळूहळू हे मिश्रण तूप सोडत जाईल आणि आपलं हे मिश्रण पातळ होईल आणि तुम्ही बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे इथे मिश्रण हळूहळू पातळ झालेलं आहे. म्हणजे एवढ्या प्रोसिजरला मला 15 मिनटं लागले. 15 मिनटानंतर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मिश्रणाची आलेली आहे. आता ह्याला परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू मिक्स करून घ्यायचं. एकाच वेळेला तूप टाकायचं नाही. एवढ्या प्रोसिजरला मला फक्त 4 चम्मच तूप लागलेलं आहे आणि आता परत थोडंसं पीठ एकदमच कोरडं व्हायला नको म्हणून मी परत अर्धा चम्मच म्हणजे आतापर्यंत 4.5 चम्मच तूप मी यामध्ये टाकलेलं आहे. आता सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की मिश्रण पातळ झालेलं आहे, पण हे पातळ नाही. अगदी व्यवस्थित जेव्हा पीठ थंड झाल्यावर कोरडं होतं तर ते अगदी व्यवस्थित तयार होतं आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मिश्रण भाजल्या गेलेलं आहे. तर इथे मला 20 मिनटं लागलेले आहेत. आता पूर्ण मिश्रण भाजायला 20 मिनटं लागलेले आहेत. आता ह्या स्टेजला इथे थोडासा आपल्याला खायचा रंग टाकायचा. खायचा रंग अगदी ऑप्शनल आहे. खायच्या रंगाच्या ऐवजी तुम्ही थोडा हळदीचाही चिमूटभर वापर करू शकता. तर पोहे खाण्याच्या चम्मचने इथे 2 ते 3 चम्मच आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडा कलर ॲड करायचा आहे किंवा तुम्ही हळदही चिमूटभर ॲड करू शकता, ज्यामुळे लाडवांना खूप छान असा रंग येईल. इथे मी खायचा रंग वापर केलेला आहे 2 ते 3 चम्मच पाण्यामध्ये आणि हे मिश्रण पटकन आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त असं दाणेदार असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर ह्याच स्टेपमुळे आपले जे लाडू आहेत ते रवाळ तयार होतात, मस्त दाणेदार असे तयार होतात आणि इथे तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं दाणेदार तयार झालेलं आहे. अगदी बारीक बारीक टिप्सचा विचार करून जर लाडू बनवले तर तुमचे लाडूसुद्धा परफेक्ट असे तयार होतील. परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आणि परफेक्ट पद्धतीने आपल्याला पिठाला म्हणजे बेसनाला भाजून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा. गॅस बंद झाल्यावरही कढई ही गरम राहतेच, तेवढं 5 मिनटं त्या कढईमध्ये हलकं हलकं आपल्याला हे मिश्रण परत परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एका ताटात हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर इथे मी एका ताटात हे मिश्रण काढून घेते. म्हणजे मला आतापर्यंत टोटल 25 मिनटं इतका वेळ लागलेला आहे. 25 मिनिटानंतर हे मिश्रण आपण एका ताटात काढून घेऊया. अगदी परफेक्ट इतकं असं मिश्रण तयार झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा जर पातळ मिश्रण तयार झालं तर त्यामध्ये थोडं बेसन भाजून टाकायचं. ह्या स्टेजला टाकायचं म्हणजे बेसन छान असं मिक्स होऊन जाईल. त्यामध्ये बेसन भाजताना त्यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही. तर इथे आपल्याला मिश्रण थोडं थंड करून घ्यायचं आहे. अगदी जास्त गार करायचं नाही. गार केलं तर आपले लाडू व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे आपल्याला मिश्रण थोडंसं गरमच ठेवायचं आहे. म्हणजे हातात पकडू शकू इतकं आपल्याला गरम ठेवायचं आहे आणि त्यासाठी थोड्या थोड्या वेळाने मिश्रण थोडं थंड होण्यासाठी अशा पद्धतीने चम्मचच्या मदतीने आपल्याला मिश्रणाला थोडं परतत राहायचं आहे. तर इथे अजूनही मिश्रण थोडं गरमच आहे. आता परत तिसऱ्या स्टेपला बघूया. तर इथे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे, म्हणजे आपण त्याला हात लावू शकतो इतकं मिश्रण थंड झालेलं आहे. 15 मिनिटानंतर थोडं मिश्रण हे थंड झालेलं आहे. जास्त थंड करायचं आणि जास्त कोमटही करायचं नाही. कोमटपेक्षा थोडं गरम असायला पाहिजे. आता 1 चम्मच त्यामध्ये मी वेलची पूड टाकलेली आहे आणि
1 वाटी जी पिठी साखर घेतलेली होती ती एकाच वेळेला आपल्याला टाकायची आहे. तर मी ही थोडंसं आधी टाकलं आणि थोडं नंतर टाकून घेणार आहे, पण एकाच वेळेला हे मिश्रणात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर. म्हणजे पिठी साखर ही सगळ्या बेसनाला व्यवस्थित लागल्या जाते आणि आपले जे लाडू आहेत तेही एकसारखे गोळ तयार होतात. तर इथे मी पूर्णपणे पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण मी हाताने हळूहळू मिक्स करून घेते. अगदी हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे की आपलं जे साखर आहे ती व्यवस्थित या मिश्रणाला लागली गेली पाहिजे, एकसारखी लागल्या गेली पाहिजे. आणि इथे बघू शकता मिश्रण मस्त एकत्र करून घेतलेलं आहे. हे थोडंसं तुम्हाला पातळ वाटत असेल कारण हे मिश्रण अजूनही गरम आहे. हे जसं जसं थंड होईल तसं तसं मिश्रण हे आपलं घट्ट होत जाईल. तर एवढ्या प्रोसिजरला मी 1 वाटी पिठी साखरेचा वापर केलेला आहे, पूर्ण पिठी साखरेचा वापर केलेला आहे. आणि आता आपल्या एवढ्या प्रोसिजरला आपल्याला फक्त 4.5 चम्मच 125 ml मधून फक्त 4.5 चम्मच, तोही पोहे खाण्याच्या चम्मचनी 4.5 चम्मच आपल्याला तूप लागलेलं आहे. तर अगदी परफेक्ट प्रमाण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही सुद्धा लाडू तयार केले तर तुमचे लाडूसुद्धा असेच तयार होतील. आता तुम्ही बघू शकता 15 मिनिटानंतर हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आणि जास्त पण थंड झालेलं नाही आहे. आणि जेव्हा आपण हातावर घेऊन हे लाडू वळतो तेव्हा आपल्या हाताच्या गरमीमुळे सुद्धा लाडू पूर्णपणे त्याला उष्णता मिळते आणि लाडू पूर्णपणे कोरडे तयार होत नाही, तर ते थोडेसे ओलसर राहतात. पण 10 ते 15 मिनिटानंतर हे लाडू परत कोरडे होतात. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू तयार झालेले आहे. हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा लावू शकता. तर इथे सुरुवातीला लाडू हे आपले थोडेसे गरम असल्यामुळे कोरडे नाही आहे, थोडेसे हलके बसके आहेत. पण 10 मिनिटानंतर अगदी 10च मिनिटानंतर हे लाडू हवेमुळे थोडे कोरडे होतात आणि आपले लाडू अगदी गोल गरगरीत असे तयार होतात. तर तुम्ही इथे बघू शकता आता त्या लाडूवर तूपही नाही आहे आणि लाडूसुद्धा कोरडे झालेले आहे. आणि आपण परत या लाडवाला आकार देऊन द्यायचा, एकदा गोल फिरवून घ्यायचं म्हणजे आपले लाडू छान असे गोल गरगरीत तयार होतात. मस्त इथे लाडवांना कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि छान गोल गरगरीत एक दुसरा लाडू की ज्याला मी ड्रायफ्रूट लावलेला नाही आहे तो लाडू तुम्ही बघू शकता. मस्त असा लाडू हा तयार झालेला आहे. अगदी योग्य प्रमाण आणि परफेक्ट प्रमाण जर घेतलं तर तुमचे सुद्धा लाडू असेच तयार होतात. अगदी दाणेदार लाडू फोडून बघितलं तर मस्त असं दाणेदार लाडू झालेला आहे आणि टाळ्याला न चिटकणारा लाडू तयार झालेला आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा अशाच रेसिपीसोबत.